तुळजाभवानी, महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्माचं त्यांनी रक्षण केलं ते धर्मवीर शिवपुत्र संभाजी महाराज, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांना मानलं जातं जेजूरचा खंडोबा, या सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी बघितलं त्या हिंदवी स्वराज्य संकल्प राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊसाहेब, या हिंदवी स्वराज्याचा संकल्प बघून त्याचा भगवा झेंडा ज्यांनी फडकवला व हिंदवी स्वराज्य संकल्पभूमी म्हणून ओळखली गेली ते किल्ले पेमगिरी, शहागड. हिंदवी स्वराज्याचा संकल्प ज्यांनी केला, पित्याने केलेलं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं, असे हिंदवी स्वराज्य संस्थापक, मुघल संहारक, हिंदू धर्मरक्षक छत्रपती पुण्यश्लोक भगवान शिवाजी महाराज. पित्याने बघितलेलं स्वप्न ज्यांनी पूर्णत्वास नेलं. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हणलं जातं, बापापेक्षा पोरगा सवारी निघेल. तसं पित्याने बघितलेलं स्वराज्य ज्याने गैरपटीने वाढवलं त्याचा रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्यानंतर हिंदवी स्वराज्य त्यांचं संरक्षण तर झालं, हिंदवी स्वराज्याचं संरक्षण झालं. त्यानंतर आपल्याच माणसांनी फितुरी करून ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं, त्यावेळेस औरंगजेब ज्यावेळेस महाराष्ट्रात उतरलेला त्यावेळेस त्याला लालचा लागलेली की आपण महाराष्ट्र जिंकला. पण अशा वेळेला आपल्या स्त्रिया सुद्धा मैदानात उतरल्या, रणरागिणी झाल्या, भद्रकाली बनल्या आणि त्यांनी स्त्री म्हणून देवीचा अवतार घेतला. अशा छत्रपती मोगल मर्दिनी भद्रकाली ताराराणी, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी साथ दिली त्या श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई सरकार, अशा या सर्व स्त्रियांना माझा मानाचा मुजरा. काल परवा एका कार्यक्रमात गेलेलो असताना निवेदन चालू होतं, हसण्यासारखंच निवेदन आहे. मी सध्या माझं मूळचं गाव म्हटलं तर अहमदनगरचं. अहमदनगर म्हटलं की अर्धा भाग कोरडा पडतो, दुष्काळ आहे. निवेदकांना माझं नाव वगैरे माहीत नव्हतं. निवेदकांनी सध्या तो आमचा कार्यक्रम चालू होता पनवेलला. निवेदकांना कार्यक्रम कसा आहे, फक्त माझ्यापेक्षा निवेदकाचं मानधन जास्त होतं असं झालं. निवेदकांनी अनाउन्समेंट सुरुवात केली, काळ्या मातीतलं काळं कोण, आम्ही आहे काळे, आम्हाला काय लाज नाही, कारण की आमचा विठ्ठल काळा आहे, आमचा पौत्त काळे. काळा रंग हा काहीतरी नवीन निर्माण करण्याचा रंग आहे. शेतकऱ्याला जेव्हा काळा रंग जेव्हा ढगात दिसतो ना त्यावेळेस शेतकरी सुकावला जातो. गावाच्या चावडीवर ज्यावेळेस तुम्ही बसलेले असतात किंवा गावाच्या चावडीवर जेव्हा बैठक करते त्यावेळेस सगळ्यात पहिले तुम्ही कधी लक्षात नोटीस केलं असेल की एखादा काळा मुलगा आलं तर लोक काय म्हणतात, ऑब्विसली आला काळा पोरगा, काय विठ्ठलवाणी दिसते, काय गॉड दिसते. तेच जर एखादं पांढरं पोरगा जात असतं, निव्वळ पांढरी पाल दिसते, निव्वळ पांढरी पाल. काय लोकांवर गाणं पण आहे, तुम्ही ऐकलं असाल, काले रंग पे इतना जुबाना कर, गोरा रंग काय, गोरे रंग पे इतना जुबाना कर, शाम होते डर जाए. काय लोकांवर काय, हम काले येतो की आवाज दिलवाले, हे जो बारीक बारीक आवाज आला ना, हातून बारीक बारीक मागणं आवाज आलाय, हा आमच्या काळ्या लोकांचा आवाज आहे, हे आम्ही हक्काने सांगू शकतो. तर आता पण निवेदकांनी माझ्याबद्दल गोड बोललं. खरं म्हणायला आज हल्ली या महाराष्ट्रातच नव्हे, अखंड हिंदुस्थानात म्हणा, भारतात म्हणा, आपल्याबद्दल गोड बोलणारी माणसं राहिलीच नाही. आणि असं कोण गोड बोललं ना मनातले भारी वाटतं, आतून वाटतं, दाखवू शकत नाही, असं भारी वाटतं की बाबा आपल्याबरोबर कोणतरी बोलतंय. तर हा राहिला मस्तीचा विषय. पुण्यश्लोक भगवान छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळेस कल्याण भिवंडी प्रांतात आले त्यावेळेस त्यांनी दुर्गाडी किल्ला बांधून घेतला. किती जणांना येते माहिती, दुर्गाडी किल्ला बांधून घेतला, तुम्हाला काहीच माहित आहे. दुर्गाडी किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाच नाही. दुर्गाडी किल्ला सातवाहनकालीन किल्ला आहे, सातवाहनांनी तो किल्ला बांधलाय. महाराजांनी त्याचं संवर्धन केलंय. फक्त कल्याण डोंबिवलीला ज्या आया बहिणी होत्या आपल्या त्या काळात 16व्या-17व्या शतकात इथून पळून सिद्धी कल्याणच्या खाडीतनं पळून घेऊन जायचे अफगाणिस्तान, इराक त्या साईडला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर वचक बसावं म्हणून किल्ले दुर्गाडीची निवड केली. अगदी आपल्या इथून हाकेचे 6 किलोमीटर काहीतरी किल्ला आहे तो. इतिहास वाचणं, इतिहासाचा अभ्यास करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपण इतिहास कोणाचा वाचतोय हे सुद्धा आपल्याला माहित नसतं कधी कधी. खरं तर म्हणायला गेलं तर इतिहास लिहिलाच गेला नाहीये. इतिहास हा बखर जे म्हणतात, बखर ऐतिहासिक कादंबऱ्या या कैक वर्षानंतर लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे अगदी म्हणायला गेलं 18व्या शतकात त्याची सुरुवात झालेली आहे. सदावनी स्थानांची बखर, कानिकनारांची बखर अशा बखरी कोणी वाचल्या असतील.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील गड किल्ले ही आपली अस्मिता आहे. या गड किल्ल्यावर आतापर्यंत तुम्ही किती जण ट्रेकिंग साठी गड किल्ल्यावर जातात? हात वर करायचा. ट्रेकिंग साठी गड किल्ल्यावर जातात, हात वरती करा. ट्रेकिंग साठी पुढच्या कोण गड किल्ल्यावर गेलंच नाही का? किल्ल्यावर कोणते गेलंच नाही का? फक्त मागचीच दिसतं वाटतं, आपली सगळे स्वयंसेवक धारकरी दिसत आहेत. इकडची पुढची कोणच गड किल्ल्यावर गेलाय? जाऊ आपण लवकर ट्रिप काढून असतो. तर नाही काम कॉलेजमध्ये अनाउन्समेंट करू आपण मस्त. दुर्गेश्वर रायगडला आपल्याला असेल का नसेल तर म्हणायचं कसं केलं माहितीये का? गड किल्ल्यावर जी मागची मंडळी असतात ना, ते एकदा न जाता गड किल्ल्यावर संवर्धन कार्यासाठी जातात. कारण की आज जर आपण वाचवलं नाही तर आपली येणारी पिढी आपल्या तोंडात थुंकल आणि म्हणेल काय वाढवलं तुम्ही. मध्ये रील्स वगैरे व्हायरल जात्या, अरे मी पण एक पोरगी पटली ना तर मला बाप काय बोलेल, बापाला एक पोरगी पटली नाही. तसंच रील असं तुम्ही व्हायरल करणं काय करत? देवदेश धर्माचं कार्य का नाही करत? हिंदुत्वाचं कार्य का नाही करत? ज्यावेळेस आपल्या दारावर एखादा कुत्रा मुतून जाईल ना, त्यावेळेस आपल्याला अक्कल येते, आपण साफ केलं पाहिजे. समाजात वावरताना सुद्धा तेच केलं पाहिजे. आपला देश धर्म याचं रक्षण करायला आपली युवा पिढी पुढे आली पाहिजे. घ्या कारवाई हातात, वेळ पडली तर ते पण करूया. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तुम्ही एवढे जे धारकरी बघितले त्यांचं आयकर आता एवढं सगळ्यांनी घातलंय, यांचं आयकर कोणी चेक केलं का? काय लिहिलं? करी कार्य ते सिद्धीस नेऊ, असा सह्य निर्धार चित्तांत ठेवू, हिंदवी स्वराज्य निर्माण करू, श्री शिवशंभो छत्रपती. अर्धमानात आला नंतर अर्ध काढून घ्या. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या 4 छत्रपती, आतापर्यंत 14वी छत्रपतींची पिढी झाली. या सगळ्या छत्रपतींना आदर देणं हे आपलं काम आहे. कारण की ते होते म्हणून आज आपण इथे बसतोय, ते होते म्हणून तुम्ही इथे शिकताय, आपण मोका श्वास घेतो. यांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन कायमस्वरूपी होत असतं. प्रत्येक अनेक संस्था करत असतात, तुम्ही त्यात भाग घ्या. भले आपल्या दिवसात आठवड्यात मजा करा, सोमवारच्या शनिवार मजा करा, रविवारचं काम गड किल्ल्यांसाठी द्या. तुम्हाला एक वेगळा इतिहास अभ्यासाला भेटेल. आणि गड किल्ला नवीन नवीन फेऱ्या होतील, लोकांशी बोलणं होईल. जे इतिहास प्रेमी असतात, शाहीर असतात, इतिहास अभ्यासक, ज्ञानेसंघ, इथे जाताना तुम्ही, आता हा मी माझा शेवट करतोय, फक्त एक इथून जाताना तुम्ही सगळ्यांनी राऊंड मध्ये जा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्यांना शिवराज्याभिषेक झाला त्यावेळेस 2 चलन आणली. त्या चलनाची नाव इथे बसलं की कोणाला माहिती? 2 चलन आणलेली. त्या चलनाचं एकाचं नाव काय कोणाला माहिती का? फोन. फोन सोन्याचा असतो, बरोबर? कोणत्या धातूचा असतो? फोन कोणत्या धातूचा असतो? फोन हा फक्त सोन्याचा असतो. पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य लोकांसाठी शिवराई हे चलन आणलेले. ते 350 वर्षापूर्वी रायगडावर प्रिंट व्हायचं, रायगडचे टंकाई, त्याला टंकसाळ म्हणतात. ते 350 वर्षापूर्वी जुनं नाणं, मी त्याचा संग्रह आहे, ते आपण इथे पुढे ठेवलेले महाराजांच्या प्रतिमेसमोर. जाताना ते बघून सरळ खाली या. छत्रपतींच्या काळात आणि त्यांच्या आधी आपल्या आधीच्या येणाऱ्या पिढ्या होत्या, त्यांच्या आधीच्या पिढ्या, त्यांच्या काळापासून ऐतिहासिक युद्धमाला चालत आलेलं आहे. दानपट्टा, लाठीकाठी, त्याच्यानंतर तलवारबाजी आणि अनेक असे शस्त्र प्रकार होते. त्याचे एक 10-5 मिनिटाचं प्रात्यक्षिक आपण खाली करणार आहे आणि कार्यक्रमाला समारोप करणार आहे. तर माझी विनंती, कोणी धिंगाणा करता इकडची काय थांबा, इकडून फक्त नाणी बघा आणि पटकन लगेच खाली जावा. सो 1 मिनिट खाली बसून घ्या. सर्व धारकऱ्यांना विनंती आहे, धारकऱ्यांनी पुढे या. हाय करू ना, हाय करू. चंब पर वादवसु अंब पर रावण सर अंब पर रघुकुल राज बारी बाह पर सिंदूरती राह पर तो सहस बाह पर राज है.
ही आमच्या फिरतीची शपथ आहे तुला मायभूमीची मनाची सतत लावून शान शिवबाच्या पायावरी I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game that we say. I need a break. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on.
प्रसिद्ध पडेल आपण अरे आपली बँजो पार्टी म्हणतात विचार करू आरपी रेडी होते घर में बैठ के नाम पे बोले मेरे को छूट दिखते हैं बड़ा जाम गाड़ी दी ताकि पाटलेले पकडून गेले बोलले वाटतं 12वीचे पेपर चालू ना म्हणून ती बॅटर चालू तेच चालू सर लोकांना काय काम नाही
सुट्टी असेल ना तर जमली असेल अशा इथे का झालं भारी झालं फिरवायचा राहिला काय ही प्रसादीची लाईन आहे. इथं बघ इथं बघ. झालेला आहे आणि आता मी चाललो आहे युनिटमध्ये NSS युनिटमध्ये आणि इथंच ब्लॉगला एंड करतो. चला बाय.